मला जॉब नव्हता तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खराब होती. मग जॉब लागल्यावर जॉबच्या ताणाने माझी मानसिक परिस्थिती खराब झाली. मी एके दिवशी जॉबला कंटाळून मी शेती करायचा निर्णय घेतला. तर आता ह्या वर्षी एवढा पाऊस पडला की माझी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक तिन्ही परिस्थिती बिघडली. नेमके माणसं जशी जशी मोठी होतात त्यांच्या प्रॉपर्टी वाढतात, बँक बॅलन्स वाढतात, बॉडी वाढते, पोस्ट वाढते, ओळखी वाढतात. बरोबर आहे भाऊ. पण आपण मोठं झालोय आणि आपल्या उधाऱ्या वाढल्यात, जबाबदाऱ्या वाढल्यात, हप्ते वाढलेत, कर्ज पण वाढले. हा ना. काय कळा नाही गेलं यार. आयुष्य असंच चाललंय. पोट पण वाढायला लागले रे. जा सर उधारीवरच्या आत येऊ. देवा, अरे सगळे तरस माझ्याच नशिबात कमून येतं. तिथं जमत नसेल तर सांग, वरती घेतो. नो 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 नो, आय एम फाईन. ठीक आहे मी. काय ओके ओके, सिरियसली घेतो देवाने. ओके ओके, काही नाही, ओके मी. हॅलो, हा बोल की. अरे कुठं आहेस? घरी बसलो बघ. घरी आहेस का? हा अरे ते आपल्या वर्गातली साक्षी नाही होय, हा हा तुझं काय ती तुझा नंबर मागत होती. तिला का नाही मग अरे तिला की काय म्हणली मग? काय नाही, ती मला वाटते बट ती तुझ्यावर प्रेम करते काय की बघ. असं आहे का? उद्या यावं लागतं का मग कॉलेजला? हा, उद्या ये कॉलेजला, तिला बघ भेटून एकदा काय होतंय काय. हो उद्या भेटतो तिला. हा. आणि ते 500 रुपये तेवढं राहिलेलं. हॅलो, अरे 500. आवाज नाही तुझा. बरं, तब्येत कशी आहे? अरे तब्येत होय, तब्येत एक नंबर आहे. एक नंबर आहे का? बरं बरं. हा. अरे ते 500 रुपये. अरे हॅलो अरे 500. हॅलो, अरे आवाज ना तुझा. हॅलो, अरे म्हणलं काय जेवण केलं का नाही? हो झालं जेवण आताच केलं. आताच केलं का? हा. बरं बरं. बाकी कसं आहे? काय ना निवांत चालू आहे, बाकीला काय ना. निवांत आहे का? हा. अरे ते 500 रुपये हॅलो राहिले. अरे हॅलो, आवाज ना तुझा. ठेवू का? उद्या करतो. हो दुकानवाले, जरा उधारीवर सामान द्या. पैसे आले की देतो. उधारी बंद आहे. का? हिशोब करायला माणूस नाही, सकाळ संध्याकाळी तुमच्या घराला चकरा मारायला माझ्याकडे गाडी नाही, तुम्हाला सारखं फोन करायला माझ्याकडे बॅलन्स नाही, आणि भांडून पैसे घ्यायला मी काही गुंड नाही, आणि तुमची वाट बघायला मी काही आरोपी नाही. हो असं काय बोलताय? ग्राहक हा राजा असतो. मग राजाने उधारी मागू नये. मग तुम्ही उधारी कोणालाच देत नाही? देतो, फक्त 80-90 वर्षाच्या लोकांना, ते पण त्यांच्या मम्मी पप्पांना विचारून. स्त्रियांचं मन पाण्यासारखं असतंय आणि पुरुषांचं मन मातीसारखं. आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा पार आयुष्याचा चिकुल होऊन जाते. काही पोरींचे चेहरे इतके सुंदर होते महाराज, पण पावडर लावू लावू त्यांनी आग्या मोळाचा डक्याला आख्या पोळ्याच त्याच्या आल्या. झाले बाई आज दिवसभराचे काम. आता मी नवऱ्यासोबत भांडायला रिकामी, पण कोणत्या विषयावर भांडू बरं आज? लग्न झाल्यापासून तुम्ही मायासाठी काय केलं, याच्यावर भांडल्याशिवाय माया जीवाला काही शांती भेटणार नाही आज.